नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. आशिष शेलार यांनी विधिमंडळामध्ये जे भाषण दिलं होतं आणि MPSC मध्ये कशा पद्धतीने रिफॉर्म करणार आहेत याविषयी त्यांनी जे भाषण दिलं होतं ना, तर त्या भाषणामध्ये बऱ्याचशा अशा सकारात्मक गोष्टी की MPSCच्या दृष्टीने जे आहेत ना, तर त्या घडण्यासाठी आता सुरुवात होणार आहे. अगदी सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या देखील MPSC मार्फत होणार आहे. नव्हतं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी जे 2-4 शब्द जे वापरले होते, रॅशनलायझेशन, कॅडर बकेटिंग, तर या संकल्पना नेमक्या काय आहेत आणि नेमकं MPSC मध्ये आणखी काय काय बदल होणार आहे हे सगळं आपण या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून पाहून घेऊया. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही जी PPT बनवलेली आहे ही स्पर्धा परीक्षा आणि नवीन पारदर्शकता जी रूपरेषा जी आशिष शेलार यांनी जी सांगितलेली ना, तर त्यावर आहे. यामध्ये राज्य शासनाचे विद्यार्थी केंद्रीय धोरणाने, म्हणजे केंद्र सरकारचं नाही, या सेंट्रलाइज विद्यार्थ्यांना केंद्र धरून, ठीक आहे, तर ही जी पदभरतीतील जी सुधारणा होणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना सेंटरला ठेवून विद्यार्थ्यांसाठी काय चांगलं असणार आहे त्या उद्देशाने जे आहेत ना, तर या सुधारणा ज्या आहेत ना, तर त्या सुरू केलेल्या आहेत ना. आता आशिषजी शेलार यांनी सांगितलेलं आहे की 1,20,000 विद्यार्थी जे आहेत ना, तर ते आत्तापर्यंत भरती केलेले आहे. आय रिअली हॅव अ बिग डाऊट ऑन दिस की त्यांनी 1,20,000 पदं जे आहेत तर ती भरलेली आहे. आता ही 1,20,000 पदं त्यांनी मागच्या 10 वर्षाचा आकडा दिला का मागच्या वर्षीचा आकडा दिला याला काही आधारभूत म्हणजे काहीही कळलेलं नाही आहे. आणि पुढं त्यांनी आता 70,000 75,000 पदं जे आहेत तर ते चालू आर्थिक संकल्पातील घोषणानुसार विविध यंत्रणामार्फत भरती प्रक्रियेत केली जाणार आहे. मागही मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होतं की 20,000 MPSC मार्फत आणि सरळ सेवेची जी आहेत तर ती 50,000 पदं भरली जाणार आहे. आता बघूया की मी नेहमी म्हणत असतो की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. एवढी मोठी भरती जी आहे तर ती सांगतायत तर ते कधी यायला पाहिजे ना. आता अगोदर जुनी व्यवस्था काय होती, म्हणजे जुन्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जो आहे ना, तर तो आर्थिक भुर्दंड तो खूप जास्त होता. TCS IBPS या कंपन्या काय आहे की त्यांनी प्रशासकीय मनमानी चालवली होती आणि यावरती 23 मला वाटतं मागच्या वर्षी ना एक GR काढला होता की तुम्ही 1,000 रुपयाच्या वरती जास्त फीस आकारू शकत नाही, असा तो एक GR होता सगळ्या कंपन्यांसाठी. तर त्यांनी मॅक्सिमम 1,000 ठेवलेला आहे. बरं झालं शासनाने जर 2,000 3,000 जर ठेवलं असतं तर तेवढेच पैसे आकारले असते. आणि ही जी प्रशासकीय मनमानी करून लूट किंवा नफेखोरी जे आहे ना, तर याला आळा घालण्यासाठी MPSCनं जे आहे तर ते आता कंबर कसलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने थोडासा का होईना पण सरकार विचार करत आहे असं म्हणायला हरकत नाही. नव्हतं अगोदर काय व्हायचं की आता हे TCS IBPS या कंपन्या भिकारचोट कंपन्या काय सांगायच्या की बाबा विद्यार्थ्यांच्या पारदर्शकतेसाठी CCTV 20-25 हजाराचा CCTV लावला तर सांगतात की लगे एवढे पैसे लागणार, तेवढे सावं लागणार आहे. मोबाईल जॅमर आहे, बायोमॅट्रिक आहे, आयरिस स्कॅन आहे आणि फ्रिस्किंगचा खर्च आहे. आता यापैकी मोबाईल जॅमर जे आहे तर ते असतात, ते मी पण IT फील्डमध्ये आहे, एवढा काही खर्चिक गोष्टी नसतात या, ठीक आहे. बायोमॅट्रिक आहे, ठीक आहे, आणि आयरिस स्कॅन समजा फेशियल रिकग्निशनसाठी बरेचसे विद्यार्थी काय की कधी कधी डमी स्टुडंट्स जे आहेत ना तर ते पाठवतात. तर त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून देखील आयरिस स्कॅन किंवा डोळ्यांचे जे बुबुळ आहेत ना त्यावरून स्कॅन करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी जी वापरावं लागते, म्हणून आम्हाला जास्त खर्च लागतो किंवा हे लागतो असं म्हणतात. अरे तुमच्या आता काय म्हणू तुम्हाला की प्रत्येक TCS सेंटरवर महिन्याभरातून कमीत कमी 8-10 परीक्षा तर होतच असतात. एकदा लावलं झालं ना ती इन्व्हेस्टमेंट, परत परत तुम्ही प्रत्येक वेळेस जर तुम्ही म्हणणार की आम्हाला एवढा खर्च लागतो तेवढा खर्च लागतो, ही 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 म्हणजे विद्यार्थ्याला लुटायचीच गोष्ट आहे. आणि परिणाम काय होता की बाबा एकाच पदासाठी विविध विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षा आल्या तर वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड लागायचा. लेट्स से की एखादा मुलगा जर 12वी पास आहे म्हणजे तो ग्रुप Dचे जे आहेत ना तर ते पदं देऊ शकतो, ठीक आहे. तर ग्रुप Dचा समजा एक महसूल विभागाचा वेगळा आला, जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर आलं ते पद, तर त्यासाठी वेगवेगळी फीस, वेगवेगळा अभ्यासक्रम, वेगवेगळे सेवा प्रवेश नियम देणं, तर ते सगळं होतं आणि त्याच्यासाठीच कॅडर बकेटिंग केलेलं आहे. म्हणजे लिपिक पद जे आहे, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की लिपिक पद जे आहेत ना तर ते सगळ्या विभागामध्ये आहेत, म्हणजे काही हिस्टॉरिकल नाही आहे, पण लिपिक पद जे आहे तर लिपिक आहे, टायपिस्ट आहे, हेड क्लर्क आहे, हे सगळे जे पदं आहेत ना तर ती एकाच संवर्गाची आहे. आणि कालचं जे भूमी अभिलेखमध्ये जे 1,007 जागा आलेल्या आहेत ते
शिरस्तेदार पद जे आहे, तर शिरस्तेदार पद म्हणजे मुख्य लिपी किंवा हेड क्लार्क जे आहेत ना, तर ते त्यांनाच म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं जे एकाच संवर्गाचे पदं आहे, ज्या पदासाठी एकच शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती लागू असते, त्या पदासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सेवा प्रवेश नियम जे आहे तर ते जवळपास सारखेच आहे किंवा थोडेफार वेगळं आहे. कुठं कुठं 30-40 पाहिजे असतं किंवा कुठं कुठं 30 द्या किंवा 40 द्या असं असतं. तर अशा पद्धतीचे सगळे सेवा प्रवेश नियम जे आहेत ना, तर ते एकत्र करणार आहेत, रॅशनलायझेशन करणार आहे. आपण म्हणतो ना की तो फार इररॅशनल विचार करतो किंवा तो फार रॅशनल विचार करतो. रॅशनल म्हणजे काय की कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचने सोप्या पद्धतीने जे आहे ना, तर त्या गोष्टीला जे आहे तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे रॅशनलायझेशन, म्हणजे सुसूत्रीकरण करणं. याच्यासाठी कॅडर बकेटिंग आणि हे जे आहे तर ते हे केलेलं आहे. आणि विद्यार्थ्याला जर एकाच लेटचे की एखाद्याचं जर लिपिक म्हणजे ग्रॅज्युएशन पास असेल तो, ठीक आहे, आणि त्याला लिपिकसाठी जर भरती द्यायची असेल तर त्याच्यासमोर 5-6 वेगवेगळ्या ज्या आहेत ना तर त्या परीक्षा असतात. अर्थात आता 5-6 वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत तर ते एकाच वेळेस येतात का? नाही. एक आज आली, एक 6 महिन्यानंतर, पुढच्या 2 वर्षानंतर आली, बरोबर, त्याचा वेळही जातो. तर हे जे रॅशनलायझेशन, सुसूत्रीकरण जे करणार आहेत ना, तर जसं UPSCचं शेड्यूल चालतं की एक परीक्षा दिली की नंतर मग त्याला कुठल्या विभागामध्ये त्याला जॉईनिंग करायची आहे तो विद्यार्थी ठरवत असतो. तर तशाच पद्धतीनं कदाचित ही परीक्षा होऊ शकते की एक परीक्षा झाली की नंतर मग त्याच्यासमोर ऑप्शन्स येऊ शकतील की बाबा तुला महसूल विभाग जॉईन करायचा आहे का, तुला वित्त विभाग जॉईन करायचा आहे का, जलसंपदा करायचा आहे का, कुठला करायचा आहे. म्हणजे जसे विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त असतील त्या पद्धतीने विद्यार्थी जे आहेत तर ते त्या जागासाठी प्रेफरन्स करू शकतील. जसं की आपल्या नीट आणि JEEच्या रिझल्टमध्ये पण होतं. जसं तुम्हाला नीटमध्ये चांगला निकाल मिळाला, जेवढे चांगले मार्क तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जे आहे तर ते तुमचं कॉलेज निवडू शकता. तर त्याच पद्धतीने जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी सांगतील त्या हिशोबाने किंवा प्रेफरन्स देतील त्या हिशोबाने तिथे त्यांना जॉईनिंग मिळेल. ज्यांना थोडेसे कमी मार्क आहे त्यांना ते जे डिपार्टमेंट त्यांच्या इच्छेचं आहे तर ते मिळणार नाही. कदाचित त्यांना जे मिळेल ते नंतर ते त्यांना करावं लागेल. अशा पद्धतीचा ही रॅशनलायझेशनचा हा विचार चालू आहे. कारण की UPSCमध्ये याच पद्धतीने जे आहे ना तर ती प्लेसमेंट होत असते. बघूया, कदाचित आता हे सध्या माझं स्पेक्युलेशन आहे, काय होतं ते आणखी बघूया. देन पुढं जे आहे परीक्षा प्रणाली जी आहेत, मागं काय होत होतं आणि आता नवीन सुधारितपणे काय काय होणार आहे ते पण समजून घेऊया. बघा, आता परीक्षा घेणारी संस्था ज्या आहेत ना तर त्या खाजगी TCS आणि IBPS होत्या. 18 जुलै 2024च्या जो GR आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या परीक्षा ज्या आहेत ना तर ते MPSCकडे जाणार आहे टप्प्याटप्प्याने. अगोदर ज्या ग्रुप A आणि ग्रुप Bच्या राजपत्रित किंवा अराजपत्रित जी पदं आहे जे सध्या TCSने भरले जातात ती अगोदर MPSCच्या कार्यकक्षेत आणणं आणि नंतर त्यांची परीक्षा MPSC मार्फत घेणं हे महत्त्वाचं आहे. मग MPSC त्यांच्या एकच परीक्षा घेणार, सरळ सेवेची एकच परीक्षा घेणार की पूर्व आणि मुख्य घेणार, तो नंतरचा भाग राहिला. पण सुसूत्रीकरण जर करायचं असेल ना तर त्यासाठी एकच परीक्षा जी आहे ना तर ती घेणं अपेक्षित आहे. नाहीतर पावशेर दुधासाठी उगाचच म्हैस घेण्यासारखा विचार होईल. कारण की ऑलरेडी MPSCचं कॅलेंडर जे आहे ना तर ते इतकं स्लो चालतं ना की खूप, आणि त्यातही एवढ्या परीक्षेचा जर समजा त्यांच्यावरती लोड आला तर फार अवघड होण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे MPSCनं जर ठरवलं बाया सरळ सेवा ज्या TCS IBPS घेतात त्याच आपल्याला जर घ्यायच्या असेल तर त्यांच्यासाठी देखील थोडंसं चॅलेंजिंग टास्क असू शकतं. असं नाही की MPSCनं सरळ सेवेनं पद भरती केलेली नाही. ग्रुप Aची पदं, राजपत्रित पदं जी फक्त एकाच परीक्षेद्वारे भरल्या जातात, म्हणजे सरळ सेवेद्वारे भरल्या जातात, अशी पदं ऑलरेडी MPSCनं भरलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की MPSCनं जे परीक्षा घेतलेल्या आहेत ऑनलाईन सरळ सेवेच्या, म्हणजे एकच परीक्षा देऊन लोकांना जॉईनिंग दिलेली आहे, तर त्या परीक्षा TCSच्या मार्फतच घेतलेलं आहे. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, ही MPSCची वेबसाईट आहे. MPSCच्या वेबसाईटवर ऑनलाईन फॅसिलिटीजवर गेल्यात, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आणि मॉक टेस्टवर जर गेले तर तुम्हाला TCS आयॉन दिसतं. म्हणजे MPSCनं जरी परीक्षा घेतल्या तरी त्या TCSच्या मार्फत होतात. फक्त आता ऑर्गनायझिंग बॉडी किंवा जी घटनात्मक संस्था आपली MPSC आहे तर त्यांच्या निदर्शनाखाली जर समजा ह्या झाल्या एक्झाम, म्हणजे आता जे सर्व्हर वगैरे जे आहेत ज्याच्यामध्ये घोटाळे वगैरे होतात किंवा बॅकडोरनी इंजेक्ट विद्यार्थी वगैरे केले जातात, तर त्याच्यासाठी सर्व्हर जे आहेत ना तर ते सर्व्हर सरकारचे असणार. याबद्दल जे आहे ना तर ती महत्त्वाची हालचाल आहे. रॅशनलायझेशन तर तेच आहे.
ठीक आहे. सध्या जे सर्व्हर आहे तर ते प्रायव्हेट आहे, या TCS आणि IBPS. IBPS तर ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंटचं आहे, पण TCSचं जे सर्व्हर आहे ना तर ते फुली गव्हर्नमेंटच्या अंडर नाही आहे. सेफ्टी सिक्युरिटीसाठी जे आहेत ना तर ते ब्रिचेस नको व्हायला म्हणून ती घटनात्मक संस्थेच्या अंतर्गत जे आहे तर ते TCSची कार्यप्रणाली आणतील का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असेल. नंतर परीक्षेचं स्वरूप जे आहे, ठीक आहे, परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते अगोदर काय होतं, विभागनिहाय होतं आणि अनेक परीक्षा ज्या आहेत ना तर त्या विभागलेल्या होत्या. आता एक पद एक परीक्षा म्हणजे रॅशनलायझेशन होणार आहे. म्हणजे आता तुम्ही जर समजा प्रशासकीय पद आहेत, ठीक आहे, अधिकारी संवर्गाचे पद आहे, तर त्याच्यासाठी एक कॅडर बकेटिंग असणार आहे. देन लिपिक संवर्गाचं असेल तर लिपिक संवर्गाचं आहे. लेखापाल आणि वित्त लेखा आणि वित्त याच्याशी संदर्भित जर काही पद असेल तर त्यांची एक वेगळी कॅडर जे आहे, एक बकेट जे आहे तर त्यांची केले जाणार आहेत आणि त्यामध्ये जेवढे काही पदं आहेत तर त्यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही त्या बकेटसाठीच एक्झाम देणार आहात, सेपरेट त्या एका पदासाठी किंवा त्या विभागासाठी किंवा त्या एक्झाम जे आहेत ना तर ती त्या एका डिपार्टमेंटसाठी देणार, त्या पूर्ण बकेटसाठी देणार आणि त्या बकेटमध्ये जेवढे काही पदं असतील ते सगळ्या पदासाठी तुमची एकच परीक्षा होणार आहे. अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती कशी असणार, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र आणि वेगवेगळा शुल्क जो आहे तर तो होता, ठीक आहे. पण आता इथून पुढे जे आहे ना तर ते सगळ्या संवर्गाचे जे आहे ना तर ते वर्गीकरण होणार आहे. म्हणजे एकदाच आपण जर फॉर्म भरला तर त्या बकेटमधल्या सगळ्या पदासाठी आपल्याला ॲप्लिकेबल असणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीसाठी वेगवेगळे फॉर्म वगैरे जे आहेत ना तर ते भरायची गरज पडणार नाही. आर्थिक बोजा जो आहे तर तो प्रत्येक परीक्षेला जो 1,000 रुपये जो मॅक्सिमम ठेवलेली होती मर्यादा, या TCSवाल्यांनी 1,000 डायरेक्ट मॅक्सिमम ठेवला. आता सध्याही त्यांचे चालू आहे की याच्यामध्ये देखील आम्हाला पुरत नाही, याच्यामध्ये GST वगैरे हे ते लावून वगैरे जे तर ते आणखी म्हणजे ते आणखी जवळपास 1,500 1700-1800 पर्यंत करायचा विचार चालू आहे. प्रायव्हेटमध्ये ज्या TCSच्या परीक्षा होतात त्यांची परीक्षा जी आहे, परीक्षा फीस त्यांनी आता 2,200 ते 2,500 रुपये केलेली आहे. ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत TCS मार्फत काही विद्यार्थ्यांना म्हणजे ते काय करतात की एक्झाम घेऊन मोठमोठ्या पोस्टवरती घेतात, तर त्याच्यासाठी 2,500 फीस केलेली आहे. आता मुख्य सुधारणा जो आहे ना तर तो पारदर्शकतेचा आधारस्तंभ असणार आहे. MPSCकडे जबाबदारी दिलेला आहे. खाजगी यंत्रणेचं जे क्लाउड आहे, ठीक आहे, म्हणजे जे सर्व्हर जे आहे ना तर ते MPSCच्या घटनात्मकरित्या आणणार आहे. वाहन चालक वगळून सगळी जी पदं आहेत तर ती टप्प्याटप्प्याने जे आहे ना तर ती येणार आहे आणि याचा फायदा होणार आहे की खाजगी नफेखोरीच्या ज्या आरोप जे सरकारवर होतात, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली सरकारच होतात की TCSला फायदा दिला जातो, तर यांना जे आहे ना तर ते कुठेतरी पूर्णविराम देण्यात येईल. घटनात्मक संस्थेमुळे काय होणार आहे की सुलभता होईल, पारदर्शकता होईल, विश्वासार्हता होईल. स्पीड मात्र जी आहे तर ती वाढायलाच पाहिजे. देन परीक्षेचे जे सुसूत्रीकरण आहे, एक्झाम्पल दुसरं समजून घेऊया की पद आहे आपलं, एक टायपिस्टचं पद आहे, सार्वजनिक विभागातलं आहे, महसूल विभागातलं आहे, जलसंपदा विभागातलं आहे, हेड क्लर्क आहे, ठीक आहे. देन लिपिक पण पद आहे. म्हणजे आता टायपिस्ट, लिपिक, हेड क्लर्क, वरिष्ठ लिपिक ही सगळी पदं जी आहेत ना तर ही लिपिक संवर्गाची पदं आहेत. एका पदाला काही ठिकाणी टायपिस्ट म्हटलं जातं, काही ठिकाणी लिपिक म्हटलं जातं, काही ठिकाणी हेड क्लर्कला हेड मुख्य लिपिक म्हटलं जातं, वरिष्ठ लिपिक म्हटलं जातं किंवा शिरस्तेदार देखील म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी लागल्या म्हणजे त्यांचा वेगवेगळा सेवा प्रवेश नियम येत असतो. तर ते सगळे सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते एकत्र केल्या जाणार आणि नंतर मग सगळ्यांसाठी जी कॅडर बकेटिंग आहे तर ती एक असणार आहे आणि सगळ्यांची मिळून जी आहे तर एकच सामायिक परीक्षा होणार. आता त्यामध्ये पूर्व आणि मुख्य होणार की नाही ते नंतर ठरवू किंवा म्हणजे आपण ठरवण्यापेक्षा ते ठरवणार आहेत, पण ते काय होईल ते नंतर पाहण्याचा हे लागेल. म्हणजे उमेदवाराला एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा ज्या आहे ना तर ते द्यायची गरज पडणार नाही. आणि बघा हे इथं कॅडर बकेटिंग केलेलं आहे. कॅडर बकेटिंग पहा, टायपिस्ट आहे, लिपिक आहे, मुख्य लिपिक आहे, तर सगळे जे आहेत ना तर ते एका बकेटमध्ये टाकणार आणि त्या बकेटसाठीच तुमची जी आहे ना तर ती परीक्षा होणार आहे. म्हणजे तुम्हाला टायपिस्टसाठी करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर तुम्ही जे तुम्हाला चांगलं डिपार्टमेंट वाटेल, जिथं तुम्हाला तुमची ग्रोथ चांगली होईल असं वाटतं, जिथं पगार तुमची चांगली असेल, की जिथं स्टेबिलिटी असेल, तर त्या किंवा जिथं प्रमोशन चांगलं होऊ शकतं, लवकर होऊ शकतं, अशा डिपार्टमेंटच्या पदासाठी तुम्ही जे आहे तर ते प्रेफरन्स देऊ शकाल. अशा पद्धतीची ही कॅडर बकेटिंग आहे. म्हणजे एकाच पदासाठी जी आहे ना तर ती एकच परीक्षा आहे आणि नंतर जो रिझल्ट लागेल त्यानंतर मग विद्यार्थी प्रेफरन्स देतील की आपल्यासाठी कुठलं पद जे आहे किंवा कुठला डिपार्टमेंट आपल्याला न्यायचं आहे. नंतर न्याय आणि दिलासा जे आहे तर ते आता गोरगरिबांची, लेकरांची आर्थिक जी आहे ना तर ती फसवणूक किंवा
आर्थिक शोषण नको व्हायला म्हणून काय आहे की सगळ्यांना एकच परीक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे वर्षभरात ज्या 8-10 परीक्षा होतात तर त्याच्यासाठी फक्त 1,000 रुपये भरले, वर्षभरात जेवढ्या परीक्षा येणार आहे तेवढ्या जर तुम्ही देऊ शकलात तर किती आनंदाची गोष्ट आहे. राईट. म्हणजे सरळ सेवेमार्फत MPSCच्या ज्या काही जागा येणार आहे तर त्यांचं कॅलेंडर जे आहे ना तर ते अपेक्षित आहे. म्हणजे या वर्षी एवढ्या एवढ्या पदांची परीक्षा होणार आहे, या वर्षी एवढ्या एवढ्या बकेटची जी आहे तर म्हणजे एवढ्या पदांची जी आहे तर ती परीक्षा होणार आहे. म्हणजे विद्यार्थी जे आहे ना तर ते जोमाने अभ्यासाला लागतील आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळा अभ्यासक्रम, सिलेबस याचा जो ताण जो आहे ना तर तो खूप कमी होणार आहे. म्हणून हे स्टुडंटला सेंटरला ठेवून बनवलेला एक रिफॉर्म आहे आणि मला याची खरोखर खूप म्हणजे स्तुती करावी अशी वाटते. कारण की हे जे आहे ना तर हे सगळं काय आहे विद्यार्थी सेंट्रिक आहे. म्हणजे यामध्ये क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 असं क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जे अगोदरचं जे जुनं संवर्ग किंवा ही बकेटिंगच आहे की बाबा हे पद जे आहे हे ग्रुप एचं आहे, हे ग्रुप बीचं आहे, ग्रुप सीचं आहे, ग्रुप डीचं आहे. राईट. तर आता नवीन मॉडर्न पद्धतीने कॅडर बकेटिंग कशा पद्धतीने येते ते देखील पाहण्यासारखं होईल. रॅशनलायझेशन जे आहे तर ते देखील आपण पाहिलं. आणखी काही थोडंसं ॲनॉलॉजी आणि उदाहरणासह आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये समजूनच घेऊया की नेमकं हे काय आहे काय नाही. बट आय होप की मी तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन समजवू शकलो तर मला असं वाटतं की ती तुमच्या ब्रेनमध्ये अलाईन झाली असेल किंवा तुम्हाला समजलं असेल आणि बुद्धीलाही पटलं असेल. तरी जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी राहिले असतील तर तुम्ही नोंदवू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.